ज्याच्यामुळे तुम्ही आहात असे कळते ते परब्रह्म. कृष्ण कृष्ण असे आपण सर्वजण म्हणत असतो, पण खरा कृष्ण फार थोड्या लोकांनी जाणला आहे. कृष्ण म्हणजे चितघन चैतन्यघन असा अर्थ जर कुणाच्या वस्तीला राहिला तर त्याला वस्तुस्थितीची ओळख होईल. तर श्रवणाचे महत्त्व फार आहे. केवळ श्रवणाने पुष्कळशी बंधने गळून पडतात. त्यात महत्त्वाची व माणसाला सतावणारी अशी मुख्य बंधने दोन म्हणजे जन्म व मरण. परंतु सद्गुरू वाक्याच्या श्रवणाने ही बंधने सुद्धा फोल आहेत ते कळून येते. ज्याच्यामुळे तुम्ही आहात असे कळते ते परब्रह्म, त्यालाच अध्यात्म म्हणजे सगळ्यांच्या आधी असलेले असे म्हणतात. किडामुंगींपासून ब्रह्मादिकांपर्यंत ते एकच चैतन्य आहे व हे चैतन्य ज्याला कळते ते गुणाच्या पलीकडचे आहे. जाणपणाचा जो जाणता आहे, परंतु तिथे जाणपणेचा लवलेश नाही. परंतु तुमच्या चुकीच्या समजुतीमुळे सगळा गोंधळ उडाला आहे. येणाऱ्या अनुभवातील आपण अमुक तमुक हे तुम्ही पाळून ठेवता. अनुभवाचा अनुभवता अनुभवाच्या परता आहे. झोपेतून जागा झाल्याचे साक्षीत्व सहज असे आपणाला घडते, तसे या सर्व अनुभवांचे साक्षीत्व त्याला न करू जाता घडते. चेतन शक्तीचा व्यवहार ज्ञान व प्राणशक्तीने चालतो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही सर्व प्राणशक्तीची नावे आहेत. कोणत्याही नामरूपाचा अलंकार तो ज्ञानी वापरत नाही, कारण तो आकाररहित आपण हे जाणतो. आपण असल्याची बातमी निर्माण होण्यापूर्वी हा आकार म्हणजे अन्न त्या बातमीला, त्या कल्पनेला पोषण्याकरिता निर्माण होते. मग ते अन्न आपण कसे असू शकणार? ते असल्याची बातमी पोचते आणि त्या बातमीच्या आधी मी आहे, मी निर्विकल्प आहे. तर हे जे रूप आहे असे भासते ते त्या गुणाचे आहे व ते पदार्थ दार्जिणे आहे. सूर्यबिंबाने पाणी जसे आटले जाते तसे हे ज्ञान देहातील अन्न शोषित असते, म्हणून देहाने खाल्लेले अन्न भस्म होत असते ते असे. पण ते आपल्याला समजूत येत नाही व त्या अन्नरसामुळे तो गुण टिकून राहतो. तेव्हा आपण त्याला सत्वशक्ती म्हणू. ही सत्वशक्ती अनेक युगांची फिल्मे त्यात असलेली अशी आहे. तर ती शक्ती म्हणजे सत्वाचा गुण तो तू नव्हे, परंतु हे स्पष्ट व्हायला त्या कल्पनेला म्हणजे मीला ओळखले पाहिजे. कर्माचरणाने ते जमणार नाही. ही कल्पना म्हणजेच मूळ माया, ती नांदते व दमली की परब्रह्मातच विलीन होऊन जाते. तर अन्नातील सत्व जोपर्यंत टिकेल तोपर्यंत ही बातमी नांदेल. जसा दिवा जळतो म्हणजे अग्नी जळत नसतो, तर ते तेलाचे किंवा तुपाचे सत्व जळत असते व जसा दिवा जळत जातो तसे ते सत्व आटत जाते. दिवा विझतो म्हणजे तो मरत नाही, पुन्हा तूप तेल टाकले की पुन्हा तो पेटतो. म्हणून गुरुवचन वापरायला घेऊन हंगामी आपण व सत्यनित्य आपण हे ओळखले पाहिजे. तर हे जग खाल्लेल्या अन्नातील सत्वांमध्ये आहे असे दिसेल पाहिजे, तर त्याची आसक्ती कमी होईल. जसे कृष्णाने ओळखले होते म्हणून त्याला कशाचीच आसक्ती नव्हती. अख्ख्या जगाच्या रूपाने कल्पनाशक्तीने तो वागला.